इंडिया आघाडीची आज नवी दिल्लीमध्ये बैठक पार पडते आणि या बैठकीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। आपल्याबरोबर शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव आहेत। आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये आलेले आहेत। इंडिया आघाडीची आज त्यांची बैठक होते। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी सगळ्यांना निमंत्रण दिले। काल त्यांनी अरविंद केजरीवालांची सुद्धा भेट घेतली। हे बघा, ही जी म्हणजे इंडिया आघाडी आहे, ही आघाडी सर्व सेक्युलर पक्षांची आहे आणि विशेषतः कट्टर हिंदुत्वाला विरोध करणारे सर्व पक्ष ह्या त्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। आणि आज तुम्ही सांगता त्याप्रमाणे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब त्या बैठकीला जर ते आले असतील किंवा ते इंडिया आघाडीमध्ये सहभागी झालेले असतील तर खऱ्या अर्थानं तुम्ही त्यांनाच प्रश्न विचारायला पाहिजेत की ही हिंदुत्व विरोधी पक्षांची आघाडी आहे, आपण याच्यामध्ये सहभागी झालेला आहात, तर हिंदुत्वाबद्दल आपली भूमिका काय आहे? आणि एक तर कट्टर हिंदुत्ववादी जर ते म्हणून घेत असतील तर कट्टर हिंदुत्व आणि कट्टर हिंदुत्व विरोधी यांची आघाडी कशी होऊ शकते, हा संभ्रम लोकांच्या मनामध्ये आहे। मला वाटते तो त्यांनी दूर केला पाहिजे। इंडिया आघाडी मजबूत आहे असं संजय राऊत सातत्यानं सांगतायत की काँग्रेससोबत गेलो तर चुकलं काय? तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी मध्यंतरी झालेली होती, तुम्ही सुद्धा जवळपास 2-2.5 वर्षे त्यांच्यामध्ये सत्तेमध्ये सहभागी होतात, मात्र त्यानंतर निर्णय घेण्यात आला की एकनाथ शिंदेने वेगळा निर्णय घेतला। इंडिया आघाडी मजबूतपणे देशामध्ये फायदा दिला असं तुम्हाला वाटतं? हे बघा, या इंडिया आघाडीचा अनुभव किंवा विरोधी पक्षांची किती ताकद आहे याचं मोजमाप आत्ताच झालेल्या विधानसभांच्या 5 राज्याच्या निवडणुकामध्ये झालं आणि त्याच्यामध्ये पूर्ण बहुमतानं जी 2 राज्य काँग्रेसकडे होती, म्हणजे तसं पाहिलं तर निवडणुकीत या 3ही राज्यामध्ये काँग्रेसला बहुमतच्या जवळपास त्या ठिकाणी आमदार त्यांचे निवडून आलेले होते। आज त्या 3ही राज्यामध्ये बंपर मेजॉरिटीमध्ये भारतीय जनता पक्ष केवळ हिंदुत्वाच्या विचारावर त्या ठिकाणी आणि आपल्या कामाच्या आणि कर्तृत्वाच्या तिथल्या भरोशावर नरेंद्र मोदीजींची जी गॅरंटी आहे त्याच्या भरोशावर त्या ठिकाणी विजयी झालेला आहे। आणि ही इंडिया आघाडी घाबरून सगळे लोक एकत्र आलेले आहेत। भारतीय जनता पक्षाला, नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाला घाबरून ही इंडिया आघाडी सर्व एकत्र आलेली। उद्धव ठाकरेंचा काय फरक पडेल? महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूती आहे असं सांगितलं जातंय। शरद पवार सुद्धा इंडिया आघाडीमध्ये सहभागी आहेत, म्हणजे त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस, दोघांच्या पाठीमागे सहानुभूती असल्याचं महाराष्ट्रामध्ये सांगितलं जाते, त्याचा काय फरक पडेल? हे बघा, महाराष्ट्र हे एक प्रगत राष्ट्र आहे आणि महाराष्ट्रातली जनतासुद्धा प्रगत आहे, विचारानं प्रगल्भ आहे। आणि गेल्या 1.5 वर्षामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांनी शेतकऱ्यांसाठी असतील, महिलांसाठी असतील, तरुणांसाठी असतील, कामगारांसाठी असतील, जे धाडसी आणि अतिशय पैसा खर्चिक असणारे निर्णय जलद गतीनं त्यांनी घेतले, नुसते निर्णय घेतले नाही तर त्याची तात्काळ प्रभावानं अंमलबजावणी केली। त्यामुळं ग्रामीण भागामधल्या शेवटच्या माणसापर्यंत एकनाथराव शिंदेसाहेब एक सरळ माणूस, सामान्य कुटुंबातला माणूस, गोरगरीब आणि शेतकऱ्यांची सुखदुःख जाणणारा माणूस म्हणून त्यांची एक प्रखर प्रतिमा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। उद्धव साहेब जर एक केवळ हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार घेऊन जर स्वतंत्र मैदानामध्ये उतरले तर थोडीफार बाळासाहेबांच्या नावाची सहानुभूती त्यांना मिळाली असती, पण त्यांनी बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली, हिंदुत्ववादी विचार त्यांनी बाजूला ठेवले, त्यामुळं सहानुभूती हा विषय महाराष्ट्रात त्यांच्याबद्दल राहिलेला नाही। माजी राज्यपाल सत्यपाल मलिक जे आहेत ते आज उद्धव ठाकरेंना भेटत आहेत। ममता बॅनर्जींची सोबत सुद्धा उद्धव ठाकरेंची बैठक होणार आहे। उद्धव ठाकरे, शरद पवार हे सगळ्यांना एकत्रित करताना पाहायला मिळत आहेत की 2024ला देशामध्ये परिवर्तन होईल। सातत्यानं केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जातोय, चौकशा लावल्या जातात असं सांगितलं जातंय। अरविंद केजरीवालांना सुद्धा ईडीचं समन्स असल्याची माहिती आहे। काल उद्धव ठाकरेंनी त्यांची भेट घेतली। सातत्यानं केंद्रीय यंत्रणा दबाव आणतात असं त्यांचा आरोप। हे बघा, आतापर्यंत ज्या काही ईडीच्या कारवाया झाल्या, इन्कम टॅक्सच्या कारवाया असतील किंवा ह्या झालेल्या असतील, तर ज्या लोकांनी पूर्व काळामध्ये फार मोठे भ्रष्टाचार केलेत, फार मोठी संपत्ती अवैध मार्गाने जमवली, अशा लोकांवर त्या कारवाया त्या ठिकाणी झालेल्या आहेत। आणि म्हणून आणि आताही तुम्ही पाहत असाल की नरेंद्र मोदीजींचे जे निर्णय आहेत, मग त्या ठिकाणी डिजिटल करन्सी असेल, हे असेल की 2 नंबरचे जे व्यवहार मोठ्या प्रमाणामध्ये होत होते ते आता जवळपास बंद होत आलेले आहेत।
आणि पुढची 5 वर्षे सत्ता ही नरेंद्र मोदीला नक्की त्या ठिकाणी मिळणार आहे. हे 2 नंबर आणि त्या 2 नंबरच्या असलेल्या पैशाला कुठलीही किंमत या देशामध्ये राहणार नाही, तरच या देशाची प्रगती चांगल्या पद्धतीनं होऊ शकते. उद्धव ठाकरेंवरती सातत्याने तुम्ही आरोप करतायत की काँग्रेससोबत आपण जाणार नाही असं बाळासाहेबांनी म्हटलेलं होतं. ज्या दिवशी जाईल ते सातत्यानं वाक्य तुम्ही म्हणताय. मात्र आज काँग्रेस हाच इंडिया आघाडीमधला प्रमुख महत्त्वाचा घटक आहे आणि मल्लिकार्जुन खरगेंनी सगळ्यांना बैठकीचं निमंत्रणसुद्धा दिले. हे बघा, ही गोष्ट तेवढीच खरी आहे की काँग्रेस हा जुना पक्ष आहे, राष्ट्रीय थरावरला पक्ष आहे. आज तो त्या ठिकाणी त्याची ताकद अतिशय कमकुवत जरी झालेली असली तर आपल्या देशभरातल्या सगळ्या राज्यामध्ये पालमुळं थोडीफार असणारा जर कोणता पक्ष असेल तर तो काँग्रेस पक्ष आहे. आणि बाकीचे जे इंडिया आघाडीमध्ये त्या ठिकाणी पक्ष आलेले आहेत हे सगळे प्रांतीय पक्ष आहेत. त्यामुळं निश्चितच या सगळ्या याच्यावर काँग्रेसचं प्रभुत्व राहणार. काँग्रेसच्या विचारसरणीनंच या सगळ्या राज्यातले जे काही छोटे छोटे पक्ष आहेत यांना काँग्रेसच्या विचारसरणीनुसारच पुढं जावं लागणार आहे. संजय राऊत असं म्हणतात की काँग्रेसनं युतीचं महत्त्व जाणलं पाहिजे, म्हणजे काँग्रेस त्यांना प्रतिसाद देत नाही असं म्हणायचं आहे त्यांना, की युती धर्म किंवा युतीचं महत्त्व जे आहे ते काँग्रेसनं शिकायला हवं. हे बघा, संजय राऊत यांनासुद्धा माहीत आहे आणि संजय राऊत हे शिवसेना जी ते म्हणतात उद्धव ठाकरे उबाटा गट याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये सुद्धा फार मोठी भीती आणि साशंकता आहे. कारण की तुम्ही पाहत असाल की या 1.5 वर्षामध्ये दररोज उबाटा गटाला त्या ठिकाणी गळती लागलेली दिसते. कोणीही त्यांच्याजवळ आता शिल्लक राहिलेलं नाही आणि संजय राऊतांना हीच भीती वाटते की आपल्याजवळ कुठलाही मतदारसंघ युतीमध्ये मागत असताना किंवा इंडिया आघाडीमध्ये मागत असताना तो चेहरा त्या ठिकाणी द्यायला पाहिजे. तो चेहरा आज कुठेही यांच्याजवळ नाही आणि तो चेहरा नसल्यामुळं आपल्याला वाट्याला जागा फार कमी येतील ही भीती सातत्यानं त्यांच्या मनामध्ये आहे. म्हणून ते हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत, काँग्रेसवर थोडं प्रेशराईज करायचा प्रयत्न करतायत की काँग्रेसनं युतीचं महत्त्व ओळखलं पाहिजे. आपण पाहतोय की उद्धव ठाकरे आज दिल्लीमध्ये आलेले आहेत, मात्र हिंदुत्व विरोधी सगळ्या पक्षांची युती जी आहे ती झालेली आहे आणि हिंदुत्व विरोधी पक्षाबरोबर तुमची युती कशी काय होऊ शकते असा सवाल प्रतापराव जाधवांनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन राकेश सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.